बेबी मुवमेंट्स खूप लवकर जाणवायला लागले असं मला वाटतंय. हाय हॅलो नमस्कार, पायलच्या मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. भरपूर लोकांकडनं मी ऐकलं होतं की फर्स्ट प्रेग्नन्सीला बेबी मुवमेंट्स खूप उशिरा जाणवतात आणि सेकंड प्रेग्नन्सीला खूप लवकर जाणवतात. पण माझ्या बाबतीत असं अजिबात नाही झालं. खरं सांगायचं म्हटलं तर मला 4 मंथपासूनच माझे बेबी मुवमेंट्स जाणवत होते. म्हणजे एकदम हलके हलके थोडीचे आणि ती फिलिंगच वेगळी असते, खरंच सांगते. आणि प्रेग्नन्सी राहिल्यापासून माझे अनुभवच खूप वेगळे आहेत, मग ते माणसांबद्दल असो किंवा माझ्या स्वतःबद्दल असो. बरोबर ना. आणि गोळ्या खाताना मी इतकी नाटकी करते. मला असं वाटतं की मी ह्या जगात खूप जास्त नाटकबाज आहे, कारण की गोळ्या खायला मला अजिबात नाही आवडत आणि मी खूप जास्त नाटकी करत असते. कारण कधीही गोळ्या न खाणारी मी आज 10 दिवसातून 10 गोळ्या खाते. तुम्ही विचार करा कसं हे कंट्रोल करते मी. आणि तुम्ही सगळे कमेंट करत असता प्रतीकला की दादा पायल दीदीला नारळ पाणी दे, नारळ पाणी दे. मग काय, नवऱ्याने 7-8 नारळ पाणी घेऊन आला आणि मला म्हणलं बाई तू दिवसाला 2 नारळ पाणी पी आणि मस्तपैकी तुझी प्रेग्नन्सी एन्जॉय करत बस, पण माझं काय डोकं खाऊ नको. मग काय, मी म्हणलं ठीक आहे, एवढी सेवा चालली आहे तर घेते आता, आनंद उचलते मी पण त्याचा. मग दुपारी आम्हाला खाऊशी वाटली मॅगी. आणि खरं तर मला नव्हती खायची, प्रतीकचा भाऊ आहे त्यांना खायची होती मॅगी. मग सगळ्यांसाठीच मॅगी बनवली आणि मी पण खूप दिवसांनी मॅगी खाल्ली आणि खरंच खूप छान लागत होती यार, कारण की खूप दिवसांनी खाल्ली ना त्याच्यामुळे. आणि खूपच दिवसानंतर आज आमच्या घरी बनलं होतं मस्तपैकी झणझणीत असं चिकन. ते पण मी बनवलं होतं खास. माझ्या नवऱ्याला चिकन आवडतं, मग काय त्याच्यासाठी काय पण तो माझ्यासाठी एवढं करतो, मग मी त्याची फेवरेट डिश नाही बनवू शकत, असं कधीच नाही होऊ शकत. आणि किचनमध्ये थांबून थांबून माझे पाय अक्षरशः सुजले होते, पण मला सगळं दुःख मी विसरले जेव्हा माझ्या नवऱ्याला माझी केलेली भाजी आवडली. म्हणजे त्याला माझा केलेला स्वयंपाक सगळाच आवडतो, त्याचे अजिबात काही नाटके नसतात की हेच नाही आवडत तेच नाही आवडत. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय, भेटूया तुझ्या नवीन ब्लॉगमध्ये.